नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर इतिहास विभागामध्ये आपल्याला अनेक पेपरचा अभ्यास करायचा आहे. त्यापैकी BA भाग 1 मधील अनिवार्य पेपर किंवा कंपल्सरी पेपर म्हणून विज्ञान, तंत्रज्ञान आणि विकास अर्थात STD हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. या STD नावाच्या पेपरचा आपल्याला या सत्रामध्ये अभ्यास करायचा आहे. BA भाग 1 साठी अनेक अनिवार्य विषय आहेत. आपण प्रवेश घेत असताना इंग्रजी या विषयाबरोबरच काही अनेक अनिवार्य विषय निवडलेले असतील. त्याच्यामध्ये मराठी, हिंदी, SM, STD यासारखे विषय आहेत. त्यापैकी आपण जो विषय निवडलेला आहे तो STD आणि STD म्हणजेच विज्ञान, तंत्रज्ञान आणि विकास हा पेपर. बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा गैरसमज होऊ शकतो की विज्ञान, तंत्रज्ञान आणि विकास हा BA भाग 1 साठी अर्थात आर्ट्स विषयामध्ये हा पेपर कसा काय. विद्यार्थी मित्रांनो, नावामुळे असा गैरसमज करून घेऊ नका की आपल्याला प्रयोगशाळेमध्ये जाऊन प्रयोग करायचा आहे, उपकरणे हाताळायची आहेत किंवा काही सूत्रे पाठ करायची आहेत. विज्ञानाचा आणि प्रयोगशाळेचा याच्यामध्ये संबंध येणार नाही. तर आपल्याला या पेपरमध्ये केवळ विज्ञान, तंत्रज्ञान आणि या विज्ञानाच्या विकासाची तोंड ओळख करून घ्यायची आहे. भारतामध्ये, जगामध्ये विज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा विकास कसा झाला, विज्ञान म्हणजे काय, तंत्रज्ञान म्हणजे काय, त्याचबरोबर विज्ञानातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी, शोध, शास्त्रज्ञांचे चरित्र या काही महत्त्वपूर्ण बाबींचा अभ्यास करायचा आहे. हा पेपर क्रमांक 1 असून सत्र क्रमांक 1 आहे. या सत्रामध्ये आपल्याला एकूण 4 प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये देखील आपल्याला 4 प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या सत्रामध्ये कोणकोणत्या गोष्टी अभ्यासणार आहोत या ठिकाणी जाणून घेऊया. आपले पहिले सत्र 1 सप्टेंबर पासून सुरू होत आहे. या विज्ञान, तंत्रज्ञान आणि विकास या पेपरचा अभ्यासक्रम पाहत असताना या प्रथम सत्रामध्ये जी आपण 4 प्रकरणं पाहणार आहोत त्यापैकी पहिले प्रकरण जे आहे ते विज्ञान व तंत्रज्ञान यांचा दृष्टिकोन असे आहे. या प्रकरणामध्ये काही उपमुद्द्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. यामध्ये कोणकोणते मुद्दे आपल्याला अभ्यासायचे आहेत किंवा कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे ते आपण पाहूया. अ आकडा आहे, त्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या व्याख्या. सुरुवातीला आपण या प्रकरणामध्ये विज्ञान म्हणजे काय, तंत्रज्ञान म्हणजे काय, विज्ञान कशाला म्हणतात, तंत्रज्ञान कशाला म्हणतात याच्या व्याख्या जाणून घेणार आहोत. अर्थात व्याख्या किंवा तो विषय समजल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैज्ञानिक संकल्पनेतील मूलभूत विचार. विज्ञानामध्ये काही मूलभूत संकल्पना आहेत, बेसिक संकल्पना आहेत. त्या मूलभूत संकल्पनांचा विचार किंवा त्या संकल्पना आपल्याला एकामागून एक जाणून घ्यायच्या आहेत. त्या संकल्पना काय आहेत, विज्ञान कशावर आधारित आहे, विज्ञानाच्या ठळक वैशिष्ट्यांचा या
भागामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. यानंतर पुढचा मुद्दा आहे भारतीय विज्ञान व तंत्रज्ञानाचा इतिहास. आता इथे आपल्याला इतिहास अभ्यासायचा आहे. कशाचा? तर भारतीय विज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा. म्हणजे काय? म्हणजे जसं जगामध्ये आपण पाहतो, विश्वामध्ये चाकाचा शोध कसा लागला, अग्नीचा शोध केव्हा लागला, किंवा विश्वातील अनेक घडामोडी घडत गेल्या. नंतर जसं आपण पुढे होत गेलो, टेलिव्हिजनचा शोध लागला आणि आज आपण चंद्रावर पण सुद्धा गेलेलो आहोत. म्हणजे विज्ञानाचा इतिहास जाणून घेणे आणि तंत्रज्ञानाचा इतिहास जाणून घेणे. शून्याचा शोध केव्हा लागला, कुणी लावला? भारतामध्ये शून्याचा शोध लागला असं आपण म्हणतो, पण तो केव्हा लावला, कुणी लावला? म्हणजेच विज्ञानाचा शोध घ्यायचा आहे, इतिहासाचा शोध घ्यायचा आहे. भारतात विज्ञानाचा विकास केव्हापासून सुरू झाला आणि मग त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा सुद्धा विकास कसा होत गेला. जसं आज आपल्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे, या तंत्रज्ञानाचा आहे. म्हणजे मोबाईल हे तंत्रज्ञान आहे. याचा इतिहास काय, तो कुठून सुरू झाला? पहिल्यांदा आपल्याला टेलिफोन होता जो रिसिव्हरचा, परंतु आज आपल्याला अँड्रॉइड मोबाईल आलेला आहे. हे तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. अर्थात मोबाईलचा इतिहास आपण सांगू शकतो. म्हणजेच भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा जो विकास झाला त्याचा इतिहास आपल्याला अभ्यासायचा आहे या प्रकरणामध्ये. आणि चौथा मुद्दा जो आहे तो म्हणजे जगातील विज्ञान तंत्रज्ञानाचा इतिहास. जसं आपल्याला भारताचा अभ्यास करायचा आहे, तसेच जगातील विज्ञान व तंत्रज्ञानाचा देखील आपल्याला इतिहास पाहायचा आहे. मग जगामध्ये अनेक देश आहेत. ग्रीक आहे, रोम आहे, अमेरिका आहे, इंग्लंड आहे. या देशामध्ये अनेक शास्त्रज्ञ होऊन गेले, अनेक संशोधक होऊन गेले, ज्यांनी अनेक शोध लावले किंवा विशिष्ट लसींचा शोध लावला. त्या देशांनी काय काय प्रगती केली त्याचा इतिहास आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायचा आहे. यानंतर दुसरे प्रकरण आहे भारतीय शास्त्रज्ञ. आता या प्रकरणामध्ये भारतातील काही महत्वपूर्ण शास्त्रज्ञांचे जीवनचरित्र, त्यांचे कार्य आणि त्यांची संशोधकीय कामगिरी या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासायची आहे. आता सर्वप्रथम आपल्याला या प्रकरणात पहिले जे संशोधक किंवा पहिले जे महान शास्त्रज्ञ अभ्यासायचे आहेत ते म्हणजे डॉक्टर C.V. रामन, की ज्यांनी रामन इफेक्ट नावाचा शोध लावलेला आहे. याच्यामध्ये त्यांचे जीवनचरित्र, त्यांची संशोधकीय कामगिरी, त्यांना मिळालेले मान सन्मान किंवा त्यांच्याबद्दलची महत्वपूर्ण ज्या काही गोष्टी आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. त्यानंतर दुसरे महत्वाचे शास्त्रज्ञ आहेत ते म्हणजे डॉक्टर होमी भाभा. भारतातले अणुविषयक संशोधन करणारे महत्वाचे शास्त्रज्ञ म्हणजे डॉक्टर होमी भाभा, की ज्यांच्या नावाने आज अनेक शास्त्रीय संशोधन संस्था आहेत. डॉक्टर होमी भाभांच्या नावाने भाभा इन्स्टिट्यूट आपल्याला सर्वांना परिचित असेल, की जिथे अणुसंशोधन केले जाते. अशा प्रकारे डॉक्टर होमी भाभा यांचे भारताच्या वैज्ञानिक क्षेत्रामध्ये फार मोठी कामगिरी आहे, मोलाची कामगिरी आहे. ती कोणत्या स्वरूपाची आहे ते आपल्याला त्यांच्या या चरित्रामध्ये जाणून घ्यायचे आहे. तिसरे अतिशय परिचित असलेले शास्त्रज्ञ जे आपल्या अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत किंवा आपणा सगळ्यांना परिचयाचे आहेत ते म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम, की जे भारताचे माजी राष्ट्रपती सुद्धा होते आणि मिसाईल मॅन म्हणून आपल्या देशामध्ये त्यांची महत्वपूर्ण ओळख आहे. अर्थात तरुणांचे अतिशय आवडते किंवा लहान मुलांचे देखील आवडते असे अब्दुल कलाम चाचा म्हणून आपल्या देशामध्ये प्रसिद्ध आहे. त्यांची क्षेपणास्त्रे, अग्निबाण अशा प्रकारचे अनेक मिसाईल्स आपल्याला परिचित आहेत. त्यांचे अग्निपंख नावाचे चरित्र अतिशय सुप्रसिद्ध आहे. अशा या महान शास्त्रज्ञाचा, आपल्या माजी महामहिम राष्ट्रपतींचा आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा आहे. चौथे शास्त्रज्ञ जे आहेत ते म्हणजे डॉक्टर MS स्वामीनाथन, की जे भारतातल्या हरित क्रांतीचे जनक मानले जातात. आणि या अर्थशास्त्रज्ञाने किंवा या महान संशोधकाने, शास्त्रज्ञाने लाल बहादूर शास्त्रीच्या काळामध्ये भारताला
अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची कामगिरी पार पडली होती. अशा डॉक्टर M.S. स्वामीनाथन या महान अशा चरित्राचा अभ्यास या प्रकरणात करायचा आहे. तिसरे प्रकरण जे आहे, या तिसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला काही विदेशी शास्त्रज्ञांचा अभ्यास करायचा आहे. जसं आपण भारतीय शास्त्रज्ञांची कामगिरी पाहिली तसंच आपल्याला विदेशी किंवा परदेशातील काही शास्त्रज्ञ जाणून घ्यायचे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम आहेत सर आयझॅक न्यूटन. आपल्याला न्यूटन सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. न्यूटन यांनी जो महत्वाचा सिद्धांत मांडला किंवा जो शोध लावला तो म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, जो आपल्याला सगळ्यांना माहित आहे. अशा प्रकारच्या या महान शास्त्रज्ञांची कामगिरी आपल्याला या प्रकरणात पाहायची आहे. दुसरे शास्त्रज्ञ आहेत अल्बर्ट आइन्स्टाईन, की ज्यांनी सापेक्षवादाचा सिद्धांत मांडला. तो केव्हा मांडला, कुठे मांडला, त्या संशोधनाचं जगामध्ये काय महत्व आहे, अशा आइन्स्टाईनचं देखील आपल्याला चरित्र किंवा त्यांची संशोधकीय कामगिरी या प्रकरणामध्ये अभ्यासायची आहे. तिसरे शास्त्रज्ञ आहे जेम्स वॅट. यांचा जन्म केव्हा झाला, कुठे झाला, त्यांनी शास्त्रज्ञ म्हणून संशोधनात काय कामगिरी पार पाडली ती पाहायची आहे. अर्थात वाफेच्या इंजिनाचा शोध लावणारे म्हणून आपल्याला जेम्स वॅट सर्व परिचित आहेत. अशा जेम्स वॅट नावाच्या शास्त्रज्ञाची कामगिरी देखील आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायची आहे. त्यानंतर चौथे शास्त्रज्ञ आहेत निकोलस कोपर्निकस, की ज्यांनी सूर्यमध्य सिद्धांत मांडला. आणि या शास्त्रज्ञांची अतिशय महत्वाची कामगिरी आहे. त्यांच्या सिद्धांतासाठी त्यांना स्वतःचं देहत्याग करावा लागला. तो कसा करावा लागला, का करावा लागला, त्या काळातल्या धर्म मार्तंडांचा त्यांना त्रास किती झाला, तो आपल्याला या त्यांच्या चरित्रामध्ये पाहायचा आहे. आणि म्हणून कोपर्निकस यांची देखील अत्यंत महत्वाची कामगिरी आपल्याला या प्रकरणात पाहायची आहे. या सत्रातील शेवटचे प्रकरण म्हणजे ऊर्जा स्तोत्र, प्रकरण चौथे. आता ऊर्जा स्तोत्र म्हणजे काय, की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला लागणारी ऊर्जा, या ऊर्जा म्हणजे काय, या ऊर्जेची संकल्पना म्हणजे काय. ऊर्जा म्हणजे शक्ती. अनेक प्रकारच्या ऊर्जा आपल्याला हव्या असतात, आपण त्या प्राप्त करत असतो. त्या कोणकोणत्या आहेत, त्याचे वर्गीकरण काय, हे आपण या प्रकरणात अभ्यास करणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने पारंपरिक ऊर्जा स्तोत्र हे सुरुवातीला अभ्यास आपल्याला पाहायचा आहे. आता पारंपरिक ऊर्जा स्तोत्र कंचे किंवा कोणते, ती साधने कोणती, तर कोळसा, पेट्रोल, नैसर्गिक वायू, हायडल पॉवर आणि त्याचे संवर्धन, या काही महत्वपूर्ण बाबींचा आपल्याला या पारंपरिक ऊर्जा स्तोत्रामध्ये करायचा आहे. आणि पुढचा भाग आहे तो म्हणजे अपारंपरिक ऊर्जा स्तोत्र. आता अपारंपरिक ऊर्जा स्तोत्र म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि अणु ऊर्जा या महत्वाच्या साधनांचा किंवा ऊर्जांचा आपल्याला उल्लेख करता येईल. ह्या सौर ऊर्जा म्हणजे काय, पवन ऊर्जा म्हणजे काय, अणु ऊर्जा म्हणजे काय, ती आपल्याला कशा प्रकारे प्राप्त करता येते आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा वैज्ञानिक क्षेत्रामध्ये त्यांचं महत्व काय, हे सुद्धा आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला विज्ञान, तंत्रज्ञान आणि विकास या पेपरमध्ये पहिल्या सत्रामध्ये या 4 प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे. धन्यवाद.